भोसलेंची सून, जाधवांची कन्या भोसलेंची सून, शिवबांची माता भाग्य कोणते असून, शिवबांची माता भाग्य कोणते असून, हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलत आहे, हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलत आहे. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलत आहे, मी जिजाऊ बोलत आहे. माझा जन्म सिंदखेड राजा येथे झाला. लहानपणापासून माझ्या मनात धर्म, संस्कार, स्वाभिमान यांच्या ज्योती प्रज्वलित झाल्या. त्या काळी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणे ही धाडसाचे काम होते, पण मी ते स्वप्न माझ्या मनाशी घट्ट बांधले. मी माझ्या पुत्राला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि पराक्रमाच्या कथा सांगितल्या. त्यांच्या मनात स्वाभिमान. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे पती छत्रपती शिवाजी महाराज यांची मी पत्नी. आज शिवजयंतीच्या या पावन दिवशी माझ्या शिवरायांविषयी काही भावना व्यक्त करताना माझे हृदय अभिमानाने भरून येते. शिवराय केवळ पती नव्हते, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे आणि हिंदवी स्वराज्याचे राजे होते. त्यांच्या मनात स्वराज्याचे ज्योत प्रज्वलित होते. त्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. पत्नी म्हणून माझी भूमिका केवळ घरापुरतीच मर्यादित नव्हती. मी त्यांना सदैव धैर्य, संयम आणि नैतिक बल देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांना सन्मान दिला. आम्ही पुतळाबाई स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे माझे पती छत्रपती शिवाजी महाराज आणि मी त्यांची पत्नी. लोक त्यांना रणगाणातील सिंह म्हणत असत, पण मी त्यांना जवळून पाहिले आहे. ते प्रजेच्या दुःखाने व्याकुळ झालेले होणारे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे आणि मातृभूमीवर प्रेम करणारे असे ते होते. त्यांच्या जीवनात वैभवापेक्षा कर्तव्य मोठे होते. राजसिंहापेक्षा स्वराज्याचा विचार मोठा. त्यांच्या या पराक्रमाची मी साक्षीदार आहे. त्याहूनही अधिक त्यांच्या संयमाची आणि धर्मनिष्ठेची मी साक्षीदार आहे. जय शिव, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महान योद्धे छत्रपती शिवाजी महाराज यांची मी सून. आज शिवजयंती या पवित्र दिवशी मला त्यांच्या महान कार्याची आठवण काढत असताना माझे मन भरून येते. छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक राजा नव्हते, तर ते एक प्रेरणास्त्रोत होते. त्यांनी स्वराज्याचा ज्योत प्रज्वलित केला. अन्याय, अत्याचार, परकीय सत्तेविरुद्ध ते उभे राहिले आणि आपले स्वाभिमानाचे साम्राज्य उभे केले. सून म्हणून मला त्यांच्या जवळून त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचा न्यायप्रिय स्वभाव अनुभवायला मिळाला. ते स्त्रियांना सन्मान देत धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवला आणि त्यांनी प्रजेला आपले कुटुंब मानले. आमचे पती संभाजी महाराज यांनाही त्यांनी शौर्य आणि स्वराज्यनिष्ठेचे धडे दिले. त्यांच्या विचारांना पुढे नेण्याची प्रेरणा आम्हाला सतत मिळत राहिली. शिवाजी महाराजांची खरी प्रेरणा म्हणजे स्वाभिमान, धैर्य, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेम. आजच्या पिढीने त्यांच्या जीवनातून एकच गोष्ट शिकावी की कितीही संकट आली तरी आपल्या योग्यतेवर ठामपणे उभे राहणे. शिवरायांनी आपल्याला शिकवले की धैर्य म्हणजे तलवार उचलले नव्हे तर योग्यतेसाठी ठाम उभे राहणे. राजा म्हणजे सत्ता नव्हे तर जबाबदारी स्वीकारणे होय. शिवजयंती हा फक्त उत्सव नाही, तर तो आपला स्वाभिमानाचा दिवस आहे. चला तर मग आपण आपल्या जीवनात शिवरायाचे आदर्श उतरवूया. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. अवसर पर मैं कल्याण के सूबेदार की बहू आपसे अपनी मन की बात कर रही हूँ. उस समय युद्ध का दौर था, भय अनिश्चित का वातावरण था, हमारे नगर को जीत प्राप्त हुई और मुझे दरबार में लाया गया. तब मेरे मन में अनेक आशंकाएं थी, लेकिन जब मैं छत्रपति शिवाजी महाराज के सामने गई, उन्होंने मुझे वीरता के साथ साथ करुणा और मर्यादा भी दिखाई दी. उन्होंने मुझे
सम्मान की दृष्टि से देखा और कहा, अशीच आमची आई असती आम्ही सुंदर झालो असतो, अशीच आमची आई असती आम्ही सुंदर झालो असतो। उनके शब्दों ने मेरे मन का भय दूर कर दिया। उन्होंने मुझे सम्मान वस्त्र भेंट दिए और मेरे परिवार के पास सुरक्षित भेज दिया। उस क्षण मुझे समझ आया कि सच्चा वीर वही है जो स्त्री का सम्मान करना जानता है। आज मैं गर्व से कह सकती हूँ कि मैंने एक ऐसे महान राजा को देखा है जिनकी तलवार जितनी तेज थी, उनका चरित्र उससे भी उज्जवल था। आइए हम सब उनका आदर्श अपने जीवन में अपनाते हैं और हर स्त्री का सम्मान करते हैं। आओ सब मिलकर बोलो, छत्रपति शिवाजी महाराज की।